आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आपण जो समोर अभंग घेतलेला आहे तो गाथ्यातला 4थ्या क्रमांकाचा अभंग आहे. अभंग सुंदर आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाच्या कडं मागणं मागतायत. आणि जे मागणं मागतायत तुकोबाराय ते मागणं असं आहे की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. त्यांची सेवा घडो म्हणतात. संतांचं देवाकडं मागणं सातत्यानं चालू असतं. पांडुरंगाकडं मागता येते. मुळामध्ये संत ज्या गोष्टी मागत असतात त्या गोष्टी स्वतःसाठी कधीच मागत नसतात. संतांचं मागणं स्वतःसाठी कधी असत नाही. अभंग जर व्यवस्थित आपण बघितला तर श्रीमंत या अभंगाच्या सुरुवातीपासून थोडंसं लक्ष द्या. श्रीमंत सांगतात आपुलिया हिता जो जागता असे. बरोबर आहे. आपल्या स्वतःच्या हितासाठी जो जागा आहे, जो सतर्क आहे, जो सावध आहे, त्याचे आईवडील धन्य आहेत. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. अर्थात त्याचे आईवडील धन्य आहेत. त्यांचे काही हरकत नाही. श्रीमंतांनी सांगितलं आपल्या स्वतःच्या हितामध्ये जे जागे आहेत, सावध आहेत, सावधान आहेत, त्यांची आई आणि त्यांचे वडील धन्य आहेत. आणि दुसऱ्या चरणामध्ये बोलतात कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक. ज्या कुळामध्ये, इथंही कन्या शब्द पहिल्यांदा वापरला बरं का. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयांचा हरिक वाटे देवा. देवाला कुणाचं कौतुक वाटतं, देवाला कुणाचा आनंद वाटतो, कुणाच्या भेटीची देव अपेक्षा करतो. अभंगामध्ये सुंदर सांगितलेलं आहे. मग गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जे गीतेचं श्रवण करतात, पारायण करतात, पठन करतात, पाठांतरण करतात. गीतेचे अध्याय आपले पाठ पाहिजेत. बऱ्यापैकी गीताच पाठ असायला पाहिजे. किती आहेत श्लोक गीतेचे? 700 श्लोक आहे. कुणी टीका केली त्याच्यावरती? ज्ञानोबरायांनी केलेली. किती अध्यायाची टीका केलेली आहे? 18 अध्यायाची टीका केलेली आहे. सुंदर आहे. श्रीमंत सांगतात जे गीता श्रवण करीती आणि जे भागवत श्रवण करीती अखंड चिंतन विठोबाचे करीती. म्हणजे गीतेचं पाठांतरण करा, गीतेचं पठन करा, गीतेचं मनन करा, गीतेचं चिंतन करा. मग तुम्ही जेवढं गीतेला वाहून घ्याल गीता तेवढी तुमची काय करेल? काळजी घेईल. भागवत तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रमाण ग्रंथ जे मानले जातात त्याच्यामध्ये भागवत आहे. बरोबर आहे की नाही? श्रीमंत सांगतात गीता भागवत श्रवण करीती किंवा करीती श्रवण आणि अखंड विठोबाचे चिंतन करीती. मग गीतेचं केवळ श्रवण करायचं नाही, पठन करायचं आहे, पारायण करायचं, ऐकायची तर आहेच, पण मग गीतेमध्ये सांगितलेल्या तत्वांचा अंगीकार करायचा आहे. ज्ञानोबरायांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, एकूणच संत वाङ्मयामध्ये ज्या विचारांची उधळण झालेली आहे, जो विचार संत वाङ्मयाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते विचार कशासाठी आहेत सांगा बरं? कशासाठी ते विचार? आपण जगण्यासाठी आहेत. ते जगण्यासाठी. बरोबर आहे की नाही? संतांची तत्व ही जगण्यासाठी असतात. संत विचार हा जगण्याचा विषय आहे. श्रीमंतांनी सांगितलं असे जे काही आहे तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. मला त्यांची सेवा घडो किंवा त्याची सेवा घडो तरी माझ्या दैवा पार नाही. मग माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. इतका सुंदर पद्धतीचा अभंग आहे. मागणारा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये जर आपण आलो तर पहिल्या चरणामधला पहिला शब्द आहे आपुलिया. आपुलिया म्हणजे आपल्या स्वतःचा हा जो शब्द आहे
तो स्वार्थमूलक आहे का परार्थमूलक आहे बघा, थोडंसं लक्ष द्या. का हो, काय चाललंय तुमचं? काही नाही, आमचं काही चाललं नाही, आम्ही निवांत आहोत. आपुलिया म्हणजे आपल्या, तुमच्या, माझ्या, सगळ्यांच्या, बरोबर आहे की नाही? आपुलिया हा शब्द स्वार्थी नाही बघा. कोण कोण गेलं रे तिकडं जेवण करायला? आम्ही गेलो. आम्ही मध्ये कोण कोण आलं? मग कुणी एखादा आला का? नाही, एखादा येतच नाही त्याच्यामध्ये. आम्ही शब्द हा जसा समूहवाचक आहे, निस्वार्थमूलक आहे, तसा आपुलिया हा शब्द सुद्धा काय आहे? निस्वार्थमूलक आहे. आपुलिया हिता, आपल्या स्वतःच्या हितामध्ये. स्वतः हा शब्द मात्र एकांगी आहे, हा स्वार्थमूलक आहे. तुम्ही तुमची कामं करताय का व्यवस्थित? आपण आपली कामं केली पाहिजेत ना. आपल्या स्वतःच्या हितामध्ये जो जागा आहे, आपुलिया हिता जो असे जागा असावा लागेल. मला वाटतं या गाथ्यामध्ये आपण आता जेवढे अभंग बघितलेले आहेत आत्तापर्यंत, त्याच्यामध्ये प्रत्येक अभंगामध्ये जागणं, जागरण, जागर रहा, सावध असा, याच गोष्टी आलेल्या आहेत, बरोबर आहे की नाही? उदाहरणार्थ खाली बघितलं तर सावध झालो, सावध झालो. कोण सावध झालं? तुकोबाराय सावध झाले. काय केलं सावध होऊन त्यांनी? सावध झालो, सावध झालो आणि हरीच्या आलो जागरणा. सावध झाल्यानंतर जे करायला पाहिजे ते त्यांनी केलं. हरीच्या आलो जागरणा. काय तिथं चालू आहे नेमकं? तर तिथं वैष्णवांचे भार आहेत. कोण आहेत वैष्णव? ज्यांना दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख वाटतं ते वैष्णव आहेत. दुसऱ्याचं दुःखनं कमी करावं अशी ज्यांची भूमिका आहे ते वैष्णव आहेत. वैष्णव जन तो तेनो कहिये जो पीर पराई जाने रे. दुसऱ्याचं दुःख समजतं ते संत असतात. केवळ समजून चालत नाही, तर ते समजलेलं दुःख संपावं असं ज्यांना वाटतं ते संत असतात. मला वाटतं एक प्रमाण समोर आपल्या तुका म्हणे तोची संत, किंवा अजून काय, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. आपण बघितलं होतं त्या दिवशी. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. संताचं लक्षण सांगताना श्रीमंत एवढं सुंदर बोलतात. श्रीमंत सांगतात मृदू सबाह्य नवनीत. नवनीत कसं आहे? मृदू आहे, मृदू. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. सज्जनाचं चित्त त्याच पद्धतीचं आहे. अजून काही, ज्याशी अपंगिता नाही, ज्याला कुणीच नाही, त्याला जो आपलंसं करतो तो, त्याशी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अर्थात आपलं स्वतःचं हित करत असताना श्रीमंतांनी सांगितलं मी सावध झालो, आता तुम्ही सुद्धा काय करा? सावध व्हा. आणि जिथं संत आहेत तिकडं जा, कारण या जगतामध्ये दुसऱ्यांचं कल्याण व्हावं, इतरांचं कल्याण व्हावं, ही धारणा केवळ आणि केवळ संतांच्याकडं आहे. जगाच्या पाठीवर दुसरे असे दिसणार नाहीत कुणी तुम्हाला, की ज्यांना लोकांचं चांगलं व्हावं असं वाटेल. व्यावहारिक जगाचा जर विचार केला तर व्यावहारिक जगामध्ये, व्यावहारिक विश्वामध्ये माझं कसं कल्याण लवकर मला करून घेता येईल या विचारावरती लोक आहेत. परंतु संत ही विभूतिमत्व अशी आहेत जी विभूतिमत्व दुसऱ्याच्या हिताचा विचार करतात, परहिताचा विचार करतात. श्रीमंत सांगतात तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. जो स्वतःच्या हितामध्ये जागता असतो. हित करून घ्यावं लागतात का? करून घेतलं पाहिजे का हित? आपण आपलं घेतलं पाहिजे का? अहो घेतलं पाहिजे की. आपण जर आपलं हित नाही करून घेतलं तर काही शेजारचे येऊन करणार आहेत का मग? का दुसरा येऊन कोणी तुम्हाला म्हणेल तुमचं आम्ही कल्याण करतो? नाही कोणी म्हणणार. कोणाला काही देणं घेणं नाही. आपणच आपल्या, मला वाटतं वामनराव पैंचं, सद्गुरू वामनराव पैंचं एक वाक्य आहे, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मला वाटतं अजून एक अभंग आहे. कुणाचा अभंग आहे बघा? ज्ञानोबरायांचा आहे. आपुली आपण करा सोडवन. ज्ञानोबरायांचाच आहे ना. संसार बंधन तुकोबरायांचं आहे. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी.
मग तुम्हीच तुमची सोडवणूक करून घ्यायची आहे. आपली सोडवणूक आपणच करून घ्यायची आहे. आपलं ओझं उचलायला कुणीही यायला मोकळं नाही, कारण ज्याचं त्याला खूप काम आहेत. श्रीमंत सांगतात, आपुलिया हिता जो असे जागता, हित करून घ्यावं लागेल. हित करून घ्यायचं म्हणजे काय? संतांच्या मार्गाने चालायचंय. संतांच्या मार्गाने चालायचं म्हणजे काय? संत विचाराने चालायचंय. काय आहे संतांचा विचार? आपल्याला ऐकावा लागेल संतांचा विचार काय. संतांचे विचार ऐकण्याचं सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे संतांचं वाङ्मय. वाङ्मय कळतं का तुम्हाला? वाङ्मय वाङ्मय म्हणजे त्यांचे अभंग, त्यांचा गाथा, त्यांनी लिहून ठेवलेलं सगळं जे भांडवल आहे, हे सगळं भांडवल श्रीमंत सांगतात आपण काय करावं? हिताच्या दृष्टीने त्याच्याकडं बघावं. आपणच आपलं हित करून घेऊ शकतो. आपल्यापेक्षा आपलं दुसरं हित करणारा वेगळा कोणी इथं अवतीर्ण होणार नाही. संत जरी झाले, कर्मधर्म संयोगानं तुमच्या जीवनात आले आणि तुमची जर पाठी दुसरीकडं तोंड करून उभा राहिलेली असली तर त्याला संतही काही करू शकणार नाहीत. संत काय करू शकतील? तुमच्या आपल्या व्यवहारामध्ये आपण बोलतो की घोड्याला तहान लागली तर त्याला आपण पाण्यापर्यंत न्यायचं असतं. त्याची मान दाबून पाण्यात दाबायची काही गरज नाही. त्याचं त्यानं प्यायचंय की नाही ते ठरवावं. श्रीमंत सांगतात, आपुलिया हिता जो असे जागता. बघा, जो आपल्या हितामध्ये जागा आहे. बरं, मग हित करून इथं कशासाठी घ्यायचं आहे? अहो, इथंच करून घ्यावं लागेल. कारण मनुष्य जन्मामध्ये जे तुम्हाला कळणार आहे ते नंतर कळणार आहे काय? न मनुष्य जन्मापेक्षा जर इतर जन्मांचा आपण विचार केला तर फिरणारे बाहेर जे प्राणी आहेत, कुत्री आहेत, मांजरं आहेत, बरोबर आहे की नाही? अजून काय, वराह नाम डुक्करं आहेत, सगळी गाढवं आहेत. त्यांना कळतंय काय? कळत असेल थोडंफार, कळत नाही असं नाही, नक्कीच कळतंय त्यांना. पण माणसाला जेवढं कळतंय तेवढं नक्कीच त्यांना कळत नाही. बरोबर आहे की? जर माणसापेक्षा अधिक प्राण्यांना कळत असतं तर प्राण्यांच्या दावणीला माणसं आली असती, लक्षात घ्या. बरोबर आहे की नाही? प्राण्यांच्या दावणीला कुणाला जावं लागलं असतं? माणसाला जावं लागलं असतं. आणि प्राण्यांनी जसं टाकेल तसं खावं लागलं असतं. जे पाणी पाजेल ते प्यावं लागलं असतं. कळतंय का माझं बोलणं तुम्हाला? बरोबर आहे की नाही? म्हणजे प्राण्यांपेक्षा माणसं थोडीशी काय आहेत? वरच्या पातळीला आहेत. मग या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जर तुम्ही तुमचं हित साध्य करून घेत नसाल, स्वतःचं कल्याण करून घेत नसाल, तर मग पुढच्या पशुकाय पाप पुण्य जाणती. पशूंना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. उत्तम मध्यम भोग भोगीती. बरोबर आहे की नाही? माणसाला जे कळालेलं आहे ना, सुंदर अभंग आहे बघा. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. होईल आघवा तुका म्हणे आनंद. अजून एक अभंग आहे. काळ सारावा चिंतने एकांतवाशी, गंगा स्नाने देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहु. जास्त झोपू नये माणसानं. जेवायचं आणि झोपायचं जास्त असू नये. आहार तरी शेवीजे परी, युक्तीचे निमापे मविजे. आहार थोडासा असावा, जास्त उघड एकबर. हे पोतं किती पाहिजे तेवढं टाकत राहायचं त्याच्यामध्ये. बरं, मग आहार घेताना तो आहार तरी शेवीजे परी, युक्तीचे निमापे मविजे. मी तुला आहार पाहिजे, म्हणजे ज्याला जेवढा लागतो तेवढा असावा, काही प्रश्नच नाही. बरोबर आहे? पण मग उपवासही करू नये, जास्त उपाशी जास्त मरू नये. श्रीमंत सांगतात, या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जर आपण आपलं हित साध्य करून घेत नसू तर अनिक हे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान नंतर नाही, दुसरीकडे कुठंच नाही, मनुष्य देहामध्येच एवढं आहे. अजून एक प्रमाण आहे बघा. मनुष्य देहाचेनी साधने सच्चिदानंद, पदवी घेणे येतुका अधिकार नारायणे. कृपा अवलोकने दिला असे, दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडसी नारायण नाशे जीवपणा भवरोग. हा एवढा सुंदर नरदेह, नरदेह निधान. बोला की, नरदेह निधान
लागले हाती उत्तम सार उत्तम गती, देवची होऊ म्हणती ते होती, तरिका चित्ती न धरावे. देवे दिला देह भजना की भोजना, भजना गोमटा तोया झाला फटा बाधिकेचा. याच देहामध्ये आपल्याला जे साध्य करायचं आहे ते याच देहामध्ये साध्य करायचं आहे, कारण आणि काही ज्ञान नाही कुठे. म्हणून श्रीमंत सांगतात, जो आपल्या हितासाठी जागा आहे, सतर्क आहे, सावधान आहे, त्याचे आई वडील धन्य आहेत. धन्य माता पिता तयांची या कुळी कन्या पुत्र. कुळी कन्या, कन्या नाम कन्या कुणाला म्हणायचं? मुलगी. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. म्हणजे ज्या कुळामध्ये कन्या आणि पुत्र सात्विक आहे त्यांचं देवाला कौतुक वाटतं, देवाला आनंद वाटतो त्यांचा. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हरिक शब्दाचा अर्थ आनंद. हो, ते आले आणि आम्हाला काय झाला? हरिक झाला. हरिक शब्दाचा अर्थ हर्ष. हर्ष म्हणजे आनंद. ते भेटले आणि आनंद झाला. आपली एक तरी व्यक्ती अशी असते बघा, एक तरी मित्र आपला असा असतो जो भेटल्यानंतर आपल्याला काय होतो? आनंद होतो. की खूप आनंद होतो? खूप आनंद होतो. खूपच आनंद होतो. आपला जिवलग ज्यावेळेस आपल्याला काय होतो? भेटतो. बरोबर आहे की नाही? श्रीमंत सांगतात की कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. कुळामध्ये कुलवान संतती असावी म्हणून कुळ म्हणतात. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक असावं, अंतःकरण सात्विक असावं. सात्विक, राजस, तामस 3 प्रकारचे गुण आहेत. त्याच्यामध्ये सात्विक अंतःकरणाचा तो असावा. बघा, संगतीप्रमाणे सगळं चालत असतंय. जसं पाणी असतं तशी वाणी असते, जसं अन्न असतं तसं मन असतं. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा किंवा तयांचा हरिक वाटे देवा. श्रीमंत सांगतात, जे गीतेचं श्रवण करतात, भागवताचं श्रवण करतात, गीता भागवत करीती श्रवण. श्रवण शब्दाचा अर्थ ऐकणं. ऐकणं मग कसं ऐकायचं? 3 मूर्त्या त्या दिवशी सांगितलेल्या. पहिल्या मूर्तीचं वैशिष्ट्य, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. दुसऱ्या मूर्तीचं वैशिष्ट्य, ऐकायचं, तोंडातून सोडून द्यायचं. आणि उत्तम जी तिसरी मूर्ती आहे, ऐकायचं आणि थेट पोटात ठेवायचं आणि योग्य वेळ आल्यानंतर सांगायचं. लक्षात आलं का? दुसऱ्याच्या हिताचं असेल तर काही हरकत नाही सांगायला, बोलायला. बोललंच पाहिजे. बोलणं केलंय कशासाठी? ज्या कुळामध्ये कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयांचा हरिक वाटे देवा. गीता श्रवण करा, चांगलं ते ऐका, चांगलं ते बोला, चांगलं तेच पहा. गांधीजींची 3 माकडं काय उपदेश करताय? गांधीजींच्या 3 माकडांनी जो उपदेश केलेला आहे त्याच्यातलं पहिलं माकड आहे ज्यानं डोळ्यावरती हात ठेवून सांगितलंय, बाबांनो, जे चांगलं आहे तेच बघा, चांगलं नाही ते जर चांगलं नसेल तर तुम्ही काय करा? डोळ्यावरती हात ठेवा. चांगलं तेच बोला, चांगलं तेच ऐका, चांगलं तेच पहा. का चांगल्याचा आग्रह का केलेला आहे? कारण चांगल्याचा आपण विचार करू तर आपलं आयुष्य काय होईल? चांगलं होईल. की वाईटाचा विचार केल्यावर बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, आपुली कोणीच नव्हती. अजून एक प्रमाण आहे बघा, बैसता चोराचे संगती. चोराच्या मग देखताची चिंदी मन धावे म्हणतात. चोराच्या संगतीला बसलं की मन धावतं. एक महात्मा होता म्हणे, आणि तो महात्मा कुणाच्याच घरी जेवण करायला जात नसायचा. आता जेवण करायला जात नसायचा तरी त्याला एक माणूस सारखा त्यांची प्रवचनं चालायची, ती प्रवचनं ऐकायला तो आग्रह करायचा त्याला, बाबा आमच्या घरी चला ना जेवायला. तो नाही, नको, मी कुणाच्या घरी काय करत नाही, जेवण करत नाही, तुम्ही ऐकायला येता एवढं पुष्कळ आहे. नाही म्हणे, एकदा तरी या तुम्ही आमच्या घरी जेवायला. मग सारखं सारखं आग्रह केल्यानंतर हे बाबा त्याच्या घरी जेवायला गेलेले आहेत, जेवायला बसलेले आहेत. सगळं झालं आणि जेवण चालू केलं. खीर वाढलेली होती. आता खीर हातानं खाण्यापेक्षा ते म्हणले चमच्याने खा, काय हरकत आहे. चमचा घेतला आणि खीर खायला चालू केली. खाता 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 खाल्ली, भरपूर सगळं झालं. ते बाबांनी चमचा खिशातच घातला
चमचा खिशात घातल्यानंतर बाबांना जाग आली, लक्षात आलं आपण चुकून काय केलेलं आहे. जो चमचा आपल्याला खीर खाण्यासाठी दिलेला होता तो आपण काय केलेला आहे, खिशात घातलेला आहे. ते जागे झाले, लक्षात आलं त्यांच्या, सावध झाले थोडंसं. आणि त्याला विचारलं, का रे बाबा तुझा व्यवसाय काय आहे? त्यानं सांगितलं, मी चोर आहे. म्हणून मग जे खिरीसाठी गहू वगैरे, हां ते चोरूनच आणले होते म्हणे. मी ते तसं खाल्लं की बुद्धी काय झाली हो, लगेचच चोरण्याची बुद्धी झाली. बाबांनी चमचा खिशात घातला, तो काढून ठेवला. नंतर गोष्ट काल्पनिक का असेना, पण बोध मात्र त्याच्यातला काय हो, महत्त्वाचा आहे. काय बोध आहे त्याच्यामध्ये? बोध असा आहे की सात्विक आहाराचं सेवन केलं आपण तर साहजिकच सात्विक आहारामध्ये आहोत दररोज, तर आपलं अंतःकरण काय होणार आहे हो, सात्विकता धारण करणार आहे. सात्विकतेच्या दृष्टीने ते प्रवास करणार आहे. आपल्या डोक्यामध्ये येणारे विचार सगळे चांगले असणार आहेत. श्रीमंतांनी, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये आहाराचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. आपण ते बघू, भविष्यात आपल्याला कसं ते बघता येतं बघण्याचा आपण विचार करूया. श्रीमंत सांगतात की अखंड चांगलं श्रवण करा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. गीता जयंती पण असते बघा, दत्त जयंतीच्या आसपास कधीतरी, बरोबर आहे की नाही? गीता जयंती दत्त जयंतीच्या आसपास असते. गीता श्रवण करीती, भागवत श्रवण करीती आणि अखंड विठोबाचे चिंतन करीती. श्रीमंत म्हणतात की मज त्यांची सेवा घडो. मला त्यांची सेवा घडली पाहिजे, मला त्यांचा सहवास घडला पाहिजे, त्यांच्यासोबत मी राहिलं पाहिजे. जे विठ्ठलाचं चिंतन करतायत. कोण आहे हा विठ्ठल? जगाचा मायबाप, बरोबर आहे की नाही? तुकोबारायांच्या संदर्भात आत्ताचे एक कवी आहेत बघा, त्यांनी लिहिलेलं आहे जगण्याचा पाया, बरोबर आहे की? ऐकलंय का तुम्ही? चालण्याचे बळ, विचाराचे कुळ तुकाराम. असं विठोबा नेमका कोण आहे, पांडुरंग नेमका कोण आहे? तर पांडुरंग ही देवता, विठ्ठल ही देवता अनादी आहे.